वाद नय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म सावधान इंगलाचरण। जय श्री ओम नमः सिद्धि। नमो अरिहंता नमो सिद्धानं नमो आयरियानं नमो उवज्जायानं नमो लोवे सौवसाहुनं। श्रीमत्परं गंभीरं स्याद्वादामोघलाञ्छनं जीयात्रैलोक्यनाथस्य शासनं जिनशासनम्। आदिपुरुषयादिशयम् आदिसुविधिकर्ता धर्मधुरन्धर परम गुरु नमो आदि अवतार नमो आदि अवतार। आचार्य श्री मानतुंग स्वामी द्वारा विरचित भक्ती आणि अध्यात्माचा हा महान स्तोत्र भक्तामर महाकाव्य आणि या महाकाव्यांतर्गत सम्यक दृष्टीचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपावर आपण सर्वजण चर्चा करत आहोत। सम्यक दृष्टीच्या त्या स्वरूपामध्ये तो सम्यक दृष्टी जीव सप्त भयांपासून रहित असतो आणि सम्यक दर्शनाचे जे 8 अंग आहेत त्या 8 अंगांनी तो सहित असतो। सप्त भयाने रहित आणि 8 अंगाने सहित या स्वरूपाचं वर्णन करताना आचार्य देव जे ज्ञानी भक्त आहेत त्या ज्ञानी भक्ताचं या ठिकाणी चिंतन करतात आणि वास्तविकतः या ठिकाणी जी ज्ञानाची महिमा आहे, जी भेद विज्ञानाची महिमा आहे, त्या भेद विज्ञानाची महिमा सर्वत्र गात आहे। समयसार मध्ये देखील आचार्य अमृतचंद्र देव म्हणतात, भेद विज्ञानतः सिद्धा सिद्धा ये किल केचना अस्यैव भावतो बद्धा बद्धा ये किल केचना। की आजपर्यंत जे कोणी जीव सिद्ध झालेले आहेत ते भेद विज्ञानाच्या आधारानेच सिद्ध झालेले आहेत आणि भेद विज्ञानाचा मार्ग न अवलंबन केल्यामुळे, भेद विज्ञानाला स्वीकार न केल्यामुळे ते काय झालेले आहे, बंधनाला प्राप्त झालेले आहे। म्हणजे बंधन आणि मुक्ती या दोघांपैकी जर प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल की भेद विज्ञानाची प्राप्ती। की जो जीव भेद विज्ञानाची प्राप्ती करतो तो मोक्ष मार्गाकडे वळतो आणि जो भेद विज्ञानाची प्राप्ती करत नाही तो संसार मार्गाकडे वळतो।
आणि म्हणून आचार्यदेव या प्रत्येक छंदामध्ये त्या सम्यक्त्वाच्या प्राप्ती करण्यासाठी, सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी त्याची महिमेचं गुणगान या ठिकाणी ते निरंतर करत आहेत. आणि त्या महिमेचं गुणगान करताना आपण विगत 38, 39 आणि 40 या 3 छंदांमध्ये जे आहे आपण विविध प्रकारे वर्णन त्या ठिकाणी केलेलं किंवा बघितलेलं आहे, की ज्या माध्यमातून या जीवाला हे जे सर्व वर्णन आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे की सप्तभयाचं वर्णन आहे. आणि त्या सप्तभयांमध्ये देखील या ठिकाणी मुख्यतः रूपाने मरण भय, अरक्षा भय आणि अकस्मात भय, हे जे सप्तभयामध्ये हे जे 3 भय आहेत ना, हे 3 भय मुख्य रूपाने या छंदांमध्ये घेतलेले आहेत. पुढे गेल्यानंतर पुढील भय देखील घेतील. 7ही भय या छंदांमध्ये येणार आहे. पण जर आपण वर्णन केलं किंवा विचार केला तर मरण भय म्हणजे का, की एखादा असा क्रोधोधत हत्ती जर समोर आला तर माझं मरण झालं तर, असा सिंह जर समोर आला तर माझं मरण झालं तर, अशी अत्यंत दावानळाची अग्नी माझ्या समोर आली आणि माझं मरण झालं तर, म्हणजे या जीवाला मरणाची भीती आहे. दुसरी गोष्ट की अशा प्रकारचं संकट जर समोर उद्भवलं तर माझं रक्षण कोण करणार, आणि माझं रक्षण कोण करणार, म्हणून तो झाला अरक्षा भय. आणि तिसरं काय आहे की तिसरं जे आहे त्या ठिकाणी अकस्मात भय. अकस्मात म्हणजे आपण कुठून तरी रस्त्यावरून जात होतो, कधी कधी होतं ना, शेतामध्ये काही लोक फिरायला जातात, तर शहरामध्ये राहतो, तर शहरामध्ये राहिल्यानंतर ते आहे आजूबाजूला काय दिसतात, सर्व भिंती दिसतात, भिंतीच दिसतात ना, अजून काय दिसतं. हा, जेव्हा गावाकडे जातो तर प्रत्येकाची इच्छा असते चला आपण कुठेतरी गार्डन मध्ये जाऊया, किंवा जे आहे लहान मुलं तिथे जातात. आणि आता पावसाचे दिवस असतात, आपण त्यांना काय सांगतो की कुठेही झाडाझुडपांमध्ये जाऊ नका, तिथे विंचू असेल, काटा असेल, काहीतरी एखादा किडा असेल, आणि त्यापासून आपण त्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. आणि अचानक जर अशी एखादी बाब समोर आली तर ती काय झाली, अकस्मात भय. कारण की आपल्या मनामध्ये तो अकस्मात भय आहे, आणि तो अकस्मात भय आपल्या मनामध्ये आहे, म्हणून आपण ते मुलांना देखील सांगतो की तुम्ही अशा प्रकारे त्या ठिकाणी जाऊ नका. तर अकस्मात भय म्हणजे अरक्षा भय, मरण भय आणि अकस्मात भय, या 3 प्रकारच्या भयांपासून. आणि अजून चौथं पकडलं तर इहलोक भय. इहलोक भय म्हणजे काय, या जगामध्ये आपण राहतो, आपल्यापेक्षा एखादा मोठा व्यक्ती आपल्या समोर आला तर सहजतेने आपल्याला भीती वाटते. तर हे सर्व प्रकारच्या भयांचं वर्णन या छंदांमध्ये माध्यमातून आचार्यदेव करत आहे. आणि या माध्यमातून ते वर्णन करताना सांगतात की जो खरोखर ज्ञानी पुरुष आहे त्या ज्ञानी पुरुषाला अशा प्रकारची भीती, भय राहत नाही. आज प्रातःकालीन तोडमल स्मारक म्हणून जे शिबिर चालू आहे त्यामध्ये आज प्रातःकालीन समयसार विधान त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्यापैकी जर कोणी त्या शिबिराचा म्हणजे त्या प्रातःकालीन पूजेचा जर आनंद घेतला असेल तर आज प्रातःकालीन पूजेमध्ये निर्जराधिकार यावर चर्चा झाली. म्हणजे त्या विधानामध्ये, समयसार विधानामध्ये निर्जराधिकारवर चर्चा झाली. आणि त्या विधानामध्ये आज हेच सर्व वर्णन आलेलं आहे, सप्तभयांपासून रहित. जर आपण सकाळी नसाल तर समयसार मध्ये जे आहे 155 नंबरचा कलश ते 161 पर्यंतचे जे कलश आहेत त्याला जर आपण थोडस बघितलं, त्याचा हिंदी अर्थ जरी आपण वाचला तर आपल्या लक्षात येईल. आपण देखील या ठिकाणी घेऊ. त्या कलशांचा जेव्हा अर्थ मला सांगायचा वाटेल तेव्हा मी निश्चित रूपाने आपल्यासमोर ते कलश या ठिकाणी उपस्थित करणार आहे. तात्पर्य काय आहे की हे देखील हे सांगितलेलं आहे की जो ज्ञानी जीव आहे त्याला कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही, आणि म्हणून त्या सर्व प्रकारच्या भीतीपासून रहित होण्याला आपल्याला या ठिकाणी जो आहे आचार्यदेव मार्ग सांगतात. आणि त्यामध्येच आज क्रमप्राप्त जो 41 नंबरचा छंद आहे त्या 41 नंबरच्या छंदावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्या 41 नंबरच्या छंदामध्ये सर्प भय. एखादा खूप मोठा सर्प, साप आपल्या समोर आला तर आपल्या समोर आल्यानंतर काय होतं की अचानक आपण सैरावैरा पळतो, अचानक आपल्याला भीती वाटते, काय होईल काय नाही असे आपण इकडे तिकडे पळू लागतो. तर त्या सर्प भीती किंवा सर्प भय जे आहे त्या सर्प भयापासून देखील आपला ज्ञानी भक्त जो आहे तो परिपूर्ण मुक्त राहतो. या बाबतीचं वर्णन या छंदामध्ये करतात. छंद क्रमांक आहे 41. मी या ठिकाणी वाचत आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आहे तो छंद म्हणायचा आहे. दीपांजलीजी आपल्याकडे पुस्तक असेल आज आपण तो छंद म्हणावा, माझं म्हटल्यानंतर आपण तो छंद या ठिकाणी नंतर सादर करावा. छंद क्रमांक 41.
रक्ते क्षणं समदकोकिलकण्ठनीलं क्रोधोद्धतं फणिनमुत्फनमापतन्तम् आक्रामतीक्रमयुगेन निरस्तशङ्क स्वनामनागदमनीहृदयस्य पुंसः. काय म्हणतात पुनश्च एकदा बघा. रक्ते क्षणं समदकोकिलकण्ठनीलं क्रोधोद्धतं फणिनमुत्फनमापतन्तम् आक्रामतीक्रमयुगेन निरस्तशङ्क स्वनामनागदमनीहृदयस्य पुंसः. म्हणावं आपण. रक्ते क्षणं समदकोकिलकण्ठनीलं क्रोधतं फणिनमुत्फणमापतन्तम् आक्रामतीक्रमयुगेन निरस्तशङ्कस्त्वनामनागदमणिहृदयस्य पुंसः. छान. फक्त दुसऱ्या लाईनीतला जो पहिला शब्द आहे क्रोधोद्धतम, क्रोध प्लस उद्धतम अशा प्रकारे त्या ठिकाणी संधी आहे. क्रोधोद्धतम हा या ठिकाणी मुख्य अर्थ जो आहे तो आपल्याला ग्रहण करायचा आहे किंवा उच्चारण जे आहे क्रोधोद्धतम अशा प्रकारचं उच्चारण आपण लक्षात घ्यावं. श्रीदेवीजी आपण म्हणणार आहात काय? म्हणा. रक्ते क्षणं समदकोकिलकण्ठनीलं क्रोधोत्थतं फणिनमुत्फनमापतन्तम् आक्रामतीक्रमयुगेन निरस्तशङ्कस्त्वन्नामनागदमनीहृदयस्य पुंसः. बरोबर आहे. छान छान प्रकारे म्हटलेला आहे. निरस्त शंक स्तन्नाम, कारण की स हा खाली आहे. स्तन्नाम नागदमनी हृदयस्य पुंसः. बघा या छंदामध्ये जे आहे ते या छंदामध्ये आचार्य देव त्या सर्पाचं वर्णन करतात की जो अत्यंत उद्धत झालेला आहे आणि असा उद्धत झालेला जो सर्प आहे त्याचं देखील ज्ञानी भक्ताला कोणत्याही प्रकारे भीती राहत नाही याबद्दलचं वर्णन करतात. बघा काय सांगतात. सर्वप्रथम आपण या छंदाची शेवटची ओळ बघूया. काय म्हणतात बघा. हे जिनेंद्र भगवान, जिनेंद्र भगवान हे संबोधन नाही, तथापि जिनेंद्रांचं स्मरण आहे, जिनेंद्रांना वंदन आहे, जिनेंद्रांची स्तुती आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात हे जिनेंद्र भगवान रिधी यस्य पुंसः. रिधी, रिधी म्हणजे हृदयामध्ये, यस्य म्हणजे ज्या, की ज्या पुंसः, पुंसः म्हणजे पुरुष, की ज्या पुरुषांच्या हृदयामध्ये. आता पुंसः शब्द वापरलेला आहे तर पुरुषच म्हणायचं का? मग स्त्री, स्त्री जाती कुठे गेली? मग तिर्यांच्या. कदाचित कधी कधी आपल्याला अशा प्रकारचा भाव येतो ना, अनेक वेळा येतो, कधी कधी नाही अनेक वेळा येतो की या ठिकाणी जे आहे पुरुषांचं नाव घेतलेलं आहे, पुंसः असं म्हटलेलं आहे. मग पुरुषच आले त्या ठिकाणी. मग स्त्रिया आल्या की नाही आल्यात? माता भगिनी आल्यात की नाही आल्यात? मग तिर्यंच्या गतीचे जीव आहेत ते आले की नाही आले? देवगतीचे जीव आहेत ते आले की नाही आले? नरगतीचे जीव आहेत ते आले की नाही आले? तर बघा व्याकरणामध्ये जो आहे पुरुष नाम आत्मा काय म्हटलेलं आहे? पुरुष हे कोणाचं नाव आहे? पुरुष हे एक सन्मानार्थी शब्द आहे आत्म्याचं, की जो जो आत्मा आहे तो तो पुरुष आहे. कारण की आत्मा हा स्त्रीलिंग नाही, हा पुल्लिंग नाही, हा नपुंसकलिंग नाही. आत्मा हा देवगतीचा नाही, मनुष्य गतीचा नाही, तिर्यंज गतीचा नाही, नरक गतीचा नाही. आणि म्हणून मी कसं आहे अलिंग ग्रहण स्वभावी आहे. अलिंग ग्रहणचे 9 बोल आहेत ना समयसारमध्ये, अलिंग ग्रहणचे 9 बोल आहेत की मी कसं आहे अबद्ध आहे, अस्पर्श आहे, अरस आहे, अवर्ण आहे, अगंध आहे, की अशा प्रकारचा मी आहे. मैं अरस अरूपी अस्पर्शी पर से कुछ भी संबंध नहीं. मी अरस आहे, अरूपी आहे, अवर्ण आहे, अगंध आहे, असा मी स्वभावी आहे. आणि असा जेव्हा मी आहे तर तो लिंग, लिंगचा अर्थ आहे चिन्ह, की मी कोणत्याही चिन्हाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पकडल्या जाणार नाही.
मला जर तुम्ही एखाद्या चिन्हाच्या माध्यमातून ग्रहण करू इच्छिता या आत्म्याला, तर तुम्ही ग्रहण करू इच्छिणार नाही. उदाहरणार्थ समजा सोनं आहे आणि जर आपल्याला सोनं आणायचं असेल, तर सोनं आणायचं असेल तर काय करावं लागेल की आपण सुवर्णकाराच्या दुकानावर गेलो आणि त्याला म्हटलं मला सोनं पाहिजे, तर सुवर्णकार काय करणार की ते सोनं तुम्हाला देईल, परंतु ते सोनं एकतर तो तुम्हाला जो आहे कुंडल रूपाने देईल, एकतर तो कंकण रूपाने देईल, एकतर तो गळ्यातल्या एखाद्या हार रूपाने देईल, किंवा त्याचं जे सोन्याचं बिस्किट वगैरे असतं त्या रूपाने तो देईल. तुम्ही त्याला म्हणणार की मला सोनं पाहिजे, मी सोनं मागितलेलं आहे, मला कुंडल नको, मला कंकण नको, मला जे आहे ते गळ्यातला हार नको, मला ते सोन्याचं बिस्किट देखील नको, मला तर सोनं पाहिजे. तर खरोखर सोनं प्राप्त होणार आहे का? सोनं प्राप्त होणार आहे का? विचार करा बरं, सोनं प्राप्त होणार आहे का? सोनं प्राप्त होणार नाही. सुवर्णकार काय म्हणणार की जर तुम्हाला सोनं पाहिजे तर याच रूपामध्ये घ्यावं लागणार आहे. कुंडल घ्या, कंकण घ्या, हार घ्या, बिस्किट घ्या, काही आरती घ्या, काहीतरी घ्या. जर सोनं प्राप्त करायचं असेल तर या रूपामध्येच ते प्राप्त होईल. तुम्ही या रूपाला सोडून जर सोनं प्राप्त करू इच्छिता तर ते प्राप्त होणार नाही. तशाच प्रकारे आता या उलट यायचं आहे. हे उदाहरण आहे कसं पॉझिटिव्ह रूपाने, पण या उलट यायचं आहे. मग आत्म्याला जर ग्रहण करायचं आहे तर मग आत्म्याला अशा कोणत्या आकारामध्ये आपण पकडू शकणार का की आत्मा जो आहे तो स्त्री रूप आत्मा आहे, पुरुष रूप आत्मा आहे, नपुंसक लिंग रूप आत्मा आहे, किंवा देवगती, मनुष्यगती, तिर्यंगती, नरकगती रूप आत्मा आहे, असं पकडू शकणार का? की आत्मा नाही आहे. की आत्म्याला शोधायचं असेल तर ते आपण जे आहे गुणस्थान आणि मार्गना स्थानामध्ये शोधू शकतो. म्हणून मार्गना स्थान कोणाला कशाला म्हणतात की ज्या ठिकाणी जीव शोधला जातो त्याला मार्गना स्थान म्हणतात. गै इंदी येसु काय जोगे वेदे कशाय नानेन, या सर्व 14 मार्गना स्थान आहेत. तर हे जे 14 मार्गना स्थान आहे त्या ठिकाणी जीव सापडतो, जीव तिथे शोधला जातो, पण तो जीव नाही आहे. जीव तर यापासून कसा आहे, भिन्न आहे. म्हणून कोणत्याही चिन्हाने, कोणत्याही प्रकारच्या एखाद्या साच्यामध्ये आपण त्या जीवाला पकडू शकत नाही. म्हणून या ठिकाणी जे पुंसः शब्द आहे याच ठिकाणी नव्हे, जिनागमामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग मिळेल, परंतु त्या प्रत्येक ठिकाणी शब्दाची वेगवेगळी अपेक्षा असते. म्हणून सर्वप्रथम आपण 2 बाबी लक्षात ठेवायच्या आहेत. पुरुष नाम आत्मा, म्हणजे पुरुष या शब्दाचा खरा अर्थ आत्मा आहे, हा तर सर्वत्र आहे. पण तथापि जिनागमामध्ये जर अशा प्रकारचा शब्द आपल्याला सापडला किंवा वाचण्यात आला तर त्याची पूर्वापर अपेक्षा बघून तो शब्द आपल्याला काय करायचा आहे, ग्रहण करायचा आहे. पुरुष नाव आत्मा हा अर्थ ग्रहण केला तर काही समस्या नाही, तो तर ग्रहण करायचाच आहे. का ग्रहण करायचा? कारण की आत्मा जो आहे तो कोणत्याही लिंगाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही चिन्हाच्या माध्यमातून पकडला जाऊ शकत नाही. म्हणून आत्मा तर आहे, पण तथापि व्यवहाराने जेव्हा आपण विचार करणार तेव्हा व्यवहाराने त्या ठिकाणी आपल्याला त्याचा पूर्वापर अर्थ बघावा लागेल. या ठिकाणी देखील व्यवहाराने विचार करा किंवा निश्चयाने विचार करा, या ठिकाणी पुरुष पुंसः हा शब्द जो आहे तो आत्मा रूपाने संबोधित केलेला आहे. कारण की तिर्यंच देखील काय करतो, तिर्यंच देखील सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. तिर्यंचाला देखील जे आहे भेद विज्ञानाचा आधार आहे. तिर्यंच देखील जे आहे मी भिन्न आणि शरीर भिन्न हा विचार करू शकतो. देवगतीतले देव देखील विचार करतात, जे समदृष्टी देव आहेत ते. मनुष्यही विचार करू शकतो. नरक गतीतला नारकी जीव जो आहे तो देखील विचार करू शकतो. मग तो सर्वजण जर हा विचार करू शकतात तर मग त्या ठिकाणी निश्चित रूपाने पुंसः या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे, आत्मा. तर म्हणतात रिधी यस्य पुंसः, यस्य म्हणजे ज्या, पुंसा म्हणजे पुरुष, आणि पुरुष अर्थ कसा घ्यायचा, आत्मा. तर पुरुष नाम आत्मा हा अर्थ जर आपण ग्रहण केला तर त्या ठिकाणी त्यामध्ये देवगती असो, मनुष्यगती, तिर्यंगती, नरकगती, पुरुष असो, स्त्री असो, सर्व जाती, सर्व लिंग आणि सर्व गतीचे जीव त्यामध्ये काय होतात, गर्भित होऊन जातात. कोणत्या अर्थाने, आत्मा या अर्थाने. तर म्हणतात ज्या पुरुषाच्या हृदयामध्ये, आता एक सामान्य अर्थ जर ग्रहण केला तर काय होईल, कारण की आचार्य देव मनुष्यगतीचे जीव आहेत आणि मनुष्यगतीचे जीव आहेत स्वतः पुरुष आहेत, पुरुष रूपाने विद्यमान आहेत. तर त्यामुळे जो आहे त्यांनी त्या ठिकाणी त्या शब्दाचं वर्णन केलेलं आहे. पण तो जरी वर्णन केला तरी मनुष्य गतीतील सर्व जीव त्यामध्ये गर्भित समजायचे आहे. समजा हृदय यस्य पुंसः, ज्या पुरुषाच्या हृदयामध्ये
नाम नागदमनी, त्वत नाम नागदमनी, आपल्या नावाची, त्वत म्हणजे आपल्या, नाम म्हणजे नावाची, आपल्या नावाची नागदमनी, नागदमनी आहे. ही नागदमनी काय आहे? ही नागदमनी नावाची एक जडीबुटी असते, जडीबुटी, आयुर्वेदिक औषधी त्याला आपण म्हणू शकतो किंवा जडीबुटी आपण त्याला म्हणू शकतो. अनेक वेळा तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा जंगल वगैरे राहायचे, तर आम्ही तर आमच्या आजी आजोबांच्या माध्यमातून असं ऐकलेलं आहे की मुंगूस असतो ना, मुंगूस, मुंगूस तर माहिती असेल ना, नेवला म्हणतात हिंदीमध्ये त्याला, नेवला. तर मुंगूस आणि सर्प या दोघांचं जे आहे जातीगत वैर आहे असं म्हटलं जातं. हे लोकव्यवहाराचे, समौशरणामध्ये तर हे सर्व वैरभाव विसरून बसतात. जिनेंद्र भगवंतांचं वाणी ऐकताना हे सर्व वैरभाव विसरून बसतात. मोर असो, मयूर असो, सर्प असो किंवा मुंगूस असो, ते एकाच ठिकाणी त्या ठिकाणी बसलेले. तर मुंगूस आणि सर्प या दोघांचं जातीगत वैर आहे. आणि मुंगूस जो आहे, जर सापाशी लढाई खेळणार तर तो कुठे खेळतो की ज्या ठिकाणी ती नागदमनी नावाची औषधी राहते त्या ठिकाणी त्याचं 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 भांडण होत राहतं. म्हणजे का, की कदाचित जर सापाने चावा घेतला तर तो मुंगूस पळत पळत जातो आणि ती नागदमनी जी जडीबुटी आहे, जी औषधी आहे, तो काय करतो, त्याचा वास घेतो. अशा प्रकारे आम्ही पूर्वीच्या काळामध्ये आमच्या आजी आजोबाकडून ऐकला. तर त्यामध्ये किती तथ्य आहे आणि किती तथ्य नाही ते महत्वाचं नाही, कारण की अशा प्रकारची कधी भांडणं जी आहे ती प्रत्यक्षात बघितलीच नाही. तर बघितली नाही त्यामुळे किंवा ती कथा आहे. अनेक प्रकारे त्या ठिकाणी कथा असतात, परंतु एवढं आहे की ती नागदमनी नावाची काहीतरी औषधी आहे. आणि नागदमनी शब्दाने स्पष्ट आहे की नागाचा म्हणजेच सर्पाचा जो दमन करते, ते दमन करणारी नागदमनी औषधी. खरोखर कशाचं नागदमनी असते याचा विचार आपण थोड्या वेळानंतर करूया. पण या ठिकाणी सांगतात की अशी जी नागदमनी रूपी औषधी ज्याच्या हृदयामध्ये आहे त्या जीवाला काय राहत नाही किंवा त्याला कशाची भीती राहत नाही. तर त्याचं वर्णन आता या छंदामध्ये करतात. बघा, आता वरच्या 3 ओळीवर आपण येऊया. बघा काय म्हणतात, रक्ते क्षणम समद कोकिल कंठ नीलम. हे एक एक विशेषण सांगत आहे. रक्ते क्षणम, संधी आहे त्या ठिकाणी, रक्त अधिक इक्षणम, रक्त अधिक इक्षणम. रक्त म्हणजे लाल, रक्त कसं असतं, लाल रंगाचं असतं ना, तर रक्त अर्थात लाल. आणि इक्ष, इक्षचा अर्थ होतो डोळे, इक्षचा अर्थ काय होतो, डोळे. तर रक्त अर्थात लाल वर्णाचे ज्याचे काय झालेले आहे, डोळे झालेले आहे. आता लाल वर्णाचे डोळे कधी होतात, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये क्रोधाधिक भाव उत्पन्न होतात एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या व्यक्तीवर, जेव्हा खूप आपल्याला जो आहे राग येतो, क्रोध येतो, तेव्हा ते आपले डोळे काय होतात, लाल होतात. ते सांगतात रक्त इक्षणम, इक्षणम म्हणजे डोळे, की ज्याचे डोळे अत्यंत काय झालेले आहेत, लाल झालेले आहेत. आणि त्यामुळे समद, समद पाठीमागे आपण बघितलं, मदोन्मत्त शब्द आपण पाठीमागे बघितला होता हत्तीच्या बद्दल. तसाच तो इथे समद, समद म्हणजे कसा, की त्यामुळे तो उन्मत्त झालेला आहे, म्हणजे त्याला खूप क्रोध आलेला आहे. आणि क्रोध आल्यामुळे आता मी काय करू आणि काय नाही अशा प्रकारची भावना होते. कधी कधी होतं ना, एखाद्या व्यक्तीला जर क्रोध आला तर तो काय करतो, आपण पटत करत राहतो. घरामध्ये ही वस्तू उचलणार, तिकडे टाकणार, ती वस्तू उचलणार, तिकडे टाकणार. कधी घरामध्ये दीपांजली काहीतरी बोलत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे राग आला तर काही ना काही तो करत राहणार. ही वस्तू जोरात ठेवणार, प्रकट करू शकत नाही. मग प्रकट करू शकत नाही, लहान मुलं असतात, प्रकट करू शकत नाही, काही बोलू शकत नाही, मग काय करते, जोरात ठेवून देते. म्हणजे अशा प्रकारे जे आहेत, लहान मुलांचंच नाही, लहान मुलंच नाही ठेवत, मोठे मोठे व्यक्ती देखील असं करतात कधी कधी. कारण की आता काय करायचं आणि काय करायचं म्हणून मग ते जोरात कधी एखादी वस्तू ठेवतील, नाही तर चुपचाप बसून राहतील, नाही तर जेवण करणार नाही. ह्या अशा बाबी संसारामध्ये किती किती आहेत. ह्या सर्व सुध परिचिदानुभूता पद्मनाभजी आहेत की नाही, सुध परिचिदानुभूता, अनादि काळापासून जेव्हापासून जन्म झाला, जेव्हापासून आपण हे सर्व पाहत आहोत. खरोखर जेव्हा या सर्व बाबी मी पाहतो किंवा अशा दिसतात, समोर येतात, तेव्हा खरोखर स्वतःचा या मनुष्य कुळाचा अभिमान येतो की मला किती महाभाग्याने हा मनुष्य कुळ मिळाला आहे आणि मी या धड आपटमध्ये जे आहे माझं मनुष्यभाव वाया घालवत. ज्या दिवशी नरकामध्ये जाणार, नरकातलं दुःख भोगणार, त्या दिवशी त्या ठिकाणी असंच धड आपट होणार आहे. कधी इकडून तिकडे फेकल्या जाणार, कधी इकडून तिकडे फेकल्या. ताहा भूमी पर सत दुःख इसो
बिच्छू सहस डसे नहीं तिसो, तहा राध शोणित वाहिनी, कृमिकुल कलित देह दाहिनी. आहे ना नरगतीचं वर्णन, छडाला तर पहिली ढाल. नरगती तहा भूमी, त्या भूमीच्या स्पर्श मात्राने हा हजारो योजन असा वर उचलतो चेंडू प्रमाणे. चेंडू जेवढ्या जोरात आपण खाली मारणार, जमिनीवर पटकणार, तेवढ्या जोरात तो वर उंचवतो. तशा प्रकारे हा जीव एवढा जोरात पडतो त्या नरकाच्या भूमीवर आणि तेवढ्या जोरात वर उंचवतो. तहा भूमी, स्पर्श केल्या मात्राने अनंत दुःख होतं. आणि या ठिकाणी तो त्या दुःखाचं वेदनच करत नाही. अरे हे वेदन झालं ना तर सहजता जीवनामध्ये येईल आणि वाटणार की अरे हे सर्व दुःख मी भोगून आलेलो आहे, आता मला पुन्हा हे दुःख भोगायचं नाही. म्हणून हे धड आपटीमध्ये काही राहिलेलं नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात की रक्ते क्षणम, तर तो विषय आपला नाही आहे, परंतु ते लक्षात ठेवा. कधी कधी वास्तविकता हा त्या सर्पाच्या क्रोधाची या ठिकाणी जो आहे चर्चा करत आहेत. परंतु जर आपल्याला जर क्रोध आला, कधी कधी बघा एका ठिकाणी कर्णानी योगामध्ये जर तुम्ही विचार केला ना, कर्णानी योगाच्या अपेक्षेने, तर कर्णानी योगाच्या अपेक्षेने विचार केला तर अनेक वेळा काय होतं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होतात. थोडी आता चर्चा आली आहे म्हणून मी सांगतोय आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम येतात. जे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम येतात, तर कर्णानी योगाच्या अपेक्षेने जर विचार केला तर कर्णानी योग काय म्हणतो, तुम्हाला ज्या प्रकारचे परिणाम येत आहेत ना, एकतर त्या गतीचा उदय आलेला आहे, म्हणजे त्या गतिरूप नामकर्माचा उदय आलेला आहे, नाही तर तुमची तिथे जाण्याची तयारी आहे, नाही तर तिथून तुम्ही आलेले आहात. उदाहरणार्थ कधी कधी काय होतं की आपल्याला जे असतात ते हे असतात ना, भाजी, विभिन्न प्रकारची भाजी असते, पण कधी कधी त्या भाजीपाला जो असतो त्यामध्ये जे पालेभाजी असते, पालक आहे, मेथी आहे, अशा प्रकारची जी पालेभाजी असते ती पालेभाजी खाण्याचं मन होतं, कधी कच्चीच खाण्याचं मन होतं. किंवा अनेक वेळा जे आहे असे काही टोमॅटो वगैरे असे काही असतात की जे आपण कच्चे देखील अनेक जण खातात, म्हणजे ते त्याला व्यवस्थित प्रकारे बनवत नाही, त्याला सुधारत नाही आणि काय करतात तसेच उचलून अशा प्रकारे जेव्हा खातात, तर हे कोण खातात, कोण खातात विचार करा. जे तिर्यंचे जीव असतात ते तिर्यंचे जीव अशा प्रकारे जंगलात, त्यांच्याकडे ती व्यवस्था नाही आहे. त्यांना कोणीतरी तोडून देतील, त्यांना कोणीतरी त्याची भाजी बनवून देईल, ही सगळी व्यवस्था नाही आहे. आणि त्यामुळे झाडाला लागलेले असतात ते तसेच तोडतात, तोंडाने आपल्याने खातात. मग तेव्हा ते खातात. कर्णानी योग काय सांगतो की या वेळेला तुझ्या काय आहे, तिर्यंचे गती नामकर्माचा उदय आहे मनुष्य आहे, काय मनुष्य, पण तथापि तू अशा प्रकारचं कार्य करतोय, तिर्यंच्या गती नामकर्माचं त्या ठिकाणी काय झालंय, तुझा उदय नाही. तर मग काय आहे की तुझी एक तर तिथे जाण्याची तयारी आहे, नाहीतर मग पूर्वभवाचे संस्कार त्या गतीतून आलेला असतील. म्हणून पूर्वभवाचे संस्कार काय होत आहे, तुला त्या ठिकाणी आठवत आहेत. कधी कधी अनेक वेळा जे आहेत, अरे घरामधली बाब बघा, कोणी जरी असतं, एखादा लहान मुलगा वगैरे कोणी असतो आणि तो मोठ्या मम्मीला किंवा पप्पांना वगैरे असा पाय मारतो. कधी काहीतरी मम्मी पप्पांनी ऐकलं नाही तर तो स्वतःचा राग त्या ठिकाणी व्यक्त करतो. आम्ही लहान असताना जे आहे आमची आजी आम्हाला म्हणायची की असे पाय मारतो का तर तुला काय होणार, गाढव बनावं लागेल. काय म्हणायचे आम्हाला, त्या तुला गाढव बनावं लागेल. आजही तुम्ही सांगत असाल आपल्या लहान मुलांना, कोणाला म्हणजे काय झालं की पाय कोण मारतो, गाढव मारतो. मग मला गाढव बनायचं आहे का, की मला गाढव बनायचं, मग तो मुलगा, तो व्यक्ती काय होतो, सुधर. तर तशा प्रकारे या माहिती सांगत. आता कर्णानी योग काय म्हणतो की बरोबर याचे असे भाव होत आहे ना, तर एक तर याचा अर्थ काय आहे की त्या गतीमध्ये जाण्याची तयारी आहे, नाहीतर त्या गतीतून तो या ठिकाणी आलेला आहे. हे सर्व आपले उदाहरण परिचित आहेत, पण हे सर्व उदाहरण परिचित असताना कधी आपला विचार होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात तो समद म्हणजे उन्मत्त. आणि याच्या अंतरंगामध्ये देखील कधी असा क्रोध जेव्हा उत्पन्न होतो तर हा देखील उन्मत्त होतो. हा देखील म्हणजे आपण सर्व जीव एकच आहोत असं कोणी समजू नये. आपण सर्व एकाच गतीतले जीव आहोत, एकाच पद्धतीतले आहोत, संस्कारी आहोत. काय होतं की तत्वज्ञानाचा जर आधार असेल तर त्या तत्वज्ञानाच्या आधारामुळे परिणती कशा प्रकारे चालते त्याचा स्वतः करू शकतो. तो तत्वज्ञानाचा एक आधार आहे. मी सहज सांगतो, एक विचार करा की आपण पद्मनाभजी, तुम्ही स्वतः, हे जे सर्व आमचे साधर्मी आहेत, मला समोर ते दिसतात म्हणून त्यांचं नाव घेतलं, पण आपले सर्व साधन तुम्ही स्वतः विचार करा. आपण आपलं स्वतःचं लहानपण आठवा. 6, 7, 8, 10 वर्षाचे जेव्हा आपण होतो ते आपण लहानपण आठवा. त्या लहानपणी आपण काय करतो, आपणही उड्या मारत होतो. 2-2 पायऱ्या एकासोबत आपण चढत होतो. कुठून तरी वरतून झाडावरून उडी मारत होतो.
आणि आज आज हे सर्व बाबी करतो का? आज ह्या सर्व बाबी करत नाही, त्या करण्याचं मन देखील होत नाही. त्यामध्ये मग आता शारीरिक क्षमता असेल, किंवा आता करणं योग्य वाटत नाही, किंवा आता करायसारख्या त्या वस्तूच राहिलेल्या नाही. तिन्ही बाबी त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. परंतु तेव्हा आपण करत होतो, आता करत नाही. मग त्याच प्रकारे हे जे क्रोध, मान, माया, लोभादी जे कषाय आहेत ते तेव्हा आपण करत होतो. आता आपण मोठे झालेलो आहोत, आपल्याला वाटतं आता मला ते करायला नको. मग आता आपण जसं मोठं झालेलो आहोत म्हणून आता मला ते क्रोधादी करायला नाही पाहिजे, असं जेव्हा आपल्या मनाला फक्त वाटतं. घरामध्ये नवीन सुनबाई जर आलेली असेल तर सासरे किंवा वडील जे आहेत ते कधी एवढा क्रोध करणार नाही. का? कारण सुनबाईला काय वाटेल, क्रोध येत जरी असला तरी काय वाटेल, या मनाने जे आहे, या इच्छेने ते क्रोध करत नाही. मग मग आपण जो आहे जाणून बुजून क्रोध नाही करत आहे, तर एकदा असा प्रयत्न तर करा की सहजच क्रोध करू नका. एकदा असा प्रयत्न तर करू शकतो ना की जाणून बुजून ही बाब करायचीच नाही आहे, म्हणजे क्रोध कर येत आहे पण करायचा नाही. मग त्यामध्ये आपण सहज राहू शकतो की नाही राहू शकतो? राहू शकतो. आणि ती सहजता कशामुळे येते? की ती सहजता ह्या तत्वज्ञानाच्या आधाराने येते. म्हणून या ठिकाणी सांगतात की जे समद, जो उन्मत्तपणा आहे, तो उन्मत्तपणा देखील या कषाय भावांच्या मुळे या जीवाच्या हृदयामध्ये येत राहतो. आणि तसाच उन्मत्तपणा त्या रक्ते क्षणम समद, त्या लाल झालेल्या नेत्रांमुळे, क्रोध आलेल्यामुळे त्या जीवाच्या देखील मनामध्ये झालेला आहे. आणि म्हणून तो समद, समद म्हणजे उन्मत्त, अत्यंत जोरजोराने फुफकार करत आहे. बघा पुढे सांगतात, कोकिल कंठ नीलम. कोकिल कंठ नीलम, की कोकिळा जी आहे त्या कोकिळाचा कंठ कसा असतो? नीलम. नीलमचा अर्थ काय आहे? अत्यंत काळा. पाठीमागे आपण शब्द बघितला होता, बघितलं होतं की नाही, आठवते की नाही? पाठीमागे जो आहे त्या छंदामध्ये आपण शार्वर मंद कारम, या ठिकाणी आपण अर्थ बघितला होता की तो भुंग्याप्रमाणे जो आहे अत्यंत रात्रीचा काळा अंधकार, तो जो रात्रीचा काळा अंधकार आहे तो या ठिकाणी सांगतात की कंठ नीलम, कोकिळेच्या कंठाप्रमाणे अत्यंत निळा म्हणजे अत्यंत काळा अशा प्रकारचा तो सर्प आहे. म्हणजे ज्याचे डोळे लाल झालेले आहेत, जो उन्मत्त झालेला आहे, आणि कोकिळेच्या कंठाप्रमाणे ज्याचं, जो स्वतः जो आहे अत्यंत काळा रंग किंवा काळ्या वर्णाचा दिसत आहे. आणि अजून काय झालेलं आहे? क्रोधोद्धतम. क्रोधोद्धतम की क्रोधामुळे अशा त्या जीवाला का आलेला आहे? क्रोध आलेला आहे. आणि क्रोधामध्ये जो आहे तो उद्दंड होत आहे, अत्यंत क्रोधित होत आहे. आणि क्रोधित होताना पुढे म्हणतात आपतंतम, फनिन उत्फनम आपतंतम. 3 शब्द आहेत बघा. फनिन असा तो कोण आहे? फनिन. फनिनचा अर्थ काय झाला? सर्प. की असा तो सर्प. उत्फनन, उत्फनन म्हणजे आपला फण असा उंचावून, आपल्या फणाची उंची करून, आपतंतम, आपतंतम आपल्या समोर जोर जोरामध्ये जो आहे येत आहे. जोर जोरामध्ये जो आहे तो आपल्या समोर धावून येत आहे, चालून येत आहे. परंतु परंतु यस्य पुंसः हृदी, ज्या पुरुषाच्या हृदयामध्ये आपल्या नाम नागदमनी, आपल्या नावाची नागदमनी आहे, तो जीव निरस्त शंकः, निरस्त शंकः समस्त प्रकारच्या शंकांनी निरस्त होऊन, दूर होऊन, त्याच्या मनामध्ये कोणतीच शंका राहत नाही. आणि त्या शंकेपासून तो दूर होऊन काय करतो? क्रमयुगेन. पुन्हा बघा काय शब्द आला? क्रमयुगेन. क्रमयुगेन म्हणजे आता क्रमचा अर्थ पाठीमागे सांगितला होता. क्रमचा अर्थ काय आहे? पाऊल. क्रमचा अर्थ काय आहे? पाऊल. आणि युग शब्द आलाय सोबत. तर पाऊल किती असतात? 2 असतात. पाऊले एका पाठीमागे एक चालतात ना, पुढे पाठीमागे पाठीमागे. तर क्रमयुगेन, एक मागे एक. क्रमयुगेन अशा प्रकारे आपल्या पावलांनी क्रमपूर्वक आक्रामती म्हणजे त्या सर्पाला पार करून जातो, किंवा त्या सर्पाला जे आहे दुरूनच निघून जातो. अर्थात असा तो जो सर्प आहे, तो सर्प त्या जीवाला काहीही करत नाही. तात्पर्य काय आला बघा? या ठिकाणी मुख्यत्वे रूपाने क्रमयुगेन शब्द आलेला आहे, अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की हा जो क्रम शब्द आहे तो कशा प्रकारे आहे. मी काल तुम्हाला उदाहरण दिलं होतं, पंचाध्यायीमध्ये हा क्रमयुग शब्द आलेला आहे. आणि या भक्तामर सूत्रामध्ये देखील पाठीमागच्या छंदामध्ये जो आहे क्रमयुगाचल शब्द आला, त्या ठिकाणी सिंहाचे रूप, सिंहाच्या छंदामध्ये. आणि इथे देखील क्रमयुगेन शब्द घेतला. हे दोन्ही शब्द क्रमबद्ध पर्यायाचे सूचक आहे. क्रमबद्ध पर्याय म्हणजे काय?
की प्रत्येक वस्तू स्वतंत्र आहे आणि प्रत्येक वस्तू आपल्या आपल्या स्वकाळामध्ये होत आहे, त्याला पुढे पाठीमागे करण्यामध्ये कोणी निमित्त नाही. तर तोच शब्द या ठिकाणी सांगतात क्रमयुगेन, की जो व्यक्ती खरोखर त्या वस्तू स्वातंत्र्याच्या निर्णयापूर्वक जगत आहे. कारण की ही जी निरस्त शंक, हा जो शब्द आला निरस्त शंक, की निरस्त शंक समस्त प्रकारच्या शंका ज्या ज्या निरस्त झालेल्या आहेत. सम्यक दर्शनाच्या 8 अंगामध्ये मुख्य अंग कोणतं आहे? जे पहिलं अंग आहे निशंकित, ते सम्यक दर्शनाच्या 8 अंगामध्ये सर्व प्रमुख अंग जे आहे ते निशंकित अंग आहे. षोडश कारण भावनेमध्ये सर्वात प्रमुख भावना कोणती आहे? दर्शन विशुद्धी जी भावना आहे ती सर्वात प्रमुख भावना आहे. ज्या प्रकारे दर्शन विशुद्धी प्रमुख आहे, ज्या प्रकारे निशंकित अंग प्रमुख आहे, त्याच प्रकारे तो निशंकितपणा का प्रगट होतो? त्या वस्तू स्वतंत्रतेचा निर्णय झालेला आहे, कणाकणाचा अणुअणूचा निर्णय झालेला आहे. आणि खरोखर अशा प्रकारचा जेव्हा निर्णय होतो, एवढा जीव हा एवढा निर्भर होऊन जातो, एवढा निर्भर होतो की आपण कल्पना करू शकत नाही. आपल्या विचारातीत निर्भरपणा आहे, विचारातीत. आजपर्यंत आपल्या डोक्यावर ह्या सर्व प्रकारचे ओझे आहेत, सर्व प्रकारचा भार आपल्या डोक्यावर आहे, त्यामुळे आपल्याला खूप असं जड वाटतं. पण एकदा जसं अनेक वेळा काय होतं, किंवा तो खूप मोठं काम असेल, प्रोजेक्ट ज्याला म्हणतात ना, हे आमचे आयटी मधील जे लोक असतात ते प्रोजेक्ट करतात वेगवेगळे, आणि एकदा ते प्रोजेक्ट पूर्ण झालं की किती निर्भर होतात, किती निर्भर. ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकलं तर किती निर्भरपणा येतो, येतो की नाही येत निर्भरपणा, की हो चला आता आपण ज्या ध्येयासाठी या ठिकाणी आलो होतो ते पूर्ण झालं. मग तशाच प्रकारे या ठिकाणी सांगतात की ह्या ज्या तत्वज्ञानाची मी प्राप्ती करत आहे ती कशासाठी करत आहे? ह्या तत्वज्ञानाची प्राप्ती निर्भर होण्यासाठी करत आहे. आणि जेव्हा तो निर्भरपणा आपल्या जीवनामध्ये येईल, असा सहज आनंदाचा झरा वाहतो, खूप आनंदाचा झरा. एक खूप मोठे दार्शनिक झालेले आहेत, त्या दार्शनिकाचं नाव होतं सुक्रात, सॉक्रेटिस. इंग्लिश मध्ये त्याला सॉक्रेटिस म्हणतात, आणि तो सुक्रात जर्मन शास्त्रज्ञ होते, शास्त्रज्ञ नाही, दार्शनिक, फिलॉसॉफर ज्याला म्हणतात. तर तो जो दार्शनिक होता, एक दिवशी काय झालं की रात्रीला 12 वाजलेले होते, 12, आणि तो दार्शनिक, तो फिलॉसॉफर, तो सुक्रात जो आहे, तो आपल्या ज्या जर्मनी देशामध्ये ज्या शहरात तो राहत होता, त्या शहरात मध्ये तो, त्याला काय झालं आणि काय माहिती, रात्रीच्या 12 वाजता, आणि तो आपल्या घरातून बाहेर निघाला. आणि घरातून बाहेर निघाल्याबरोबर जे आहे त्या ठिकाणी जो मध्य भागाचा जो रस्ता होता, त्या मध्य भागाच्या रस्त्यावर तो पोहोचला, आणि मध्य भागाच्या रस्त्यावर पोहोचल्यावर खूप जोरजोरात ओरडू लागला. काय ओरडू लागला? मला माझ्या अज्ञानाचं ज्ञान झालं, मला माझ्या अज्ञानाचं ज्ञान झालं, मला माझ्या अज्ञानाचं ज्ञान झालं, अशा प्रकारे जोरजोरात ओरडू लागला. अरे हे काय म्हणत आहे तो, की मला माझ्या अज्ञानाचं ज्ञान झालं? हे काय आहे? हे नवीन काय भाव आहे? सर्व मला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं, हे सर्वच जण म्हणतात. आणि हा काय म्हणजे ज्ञानाची प्राप्ती तर सर्वजण करत आहेत, ज्ञानासाठी बसलेले आहेत, आणि हा काय म्हणतो मला माझ्या अज्ञानाचं ज्ञान झालं? हे काय नवीन केलं? तर म्हणे आजपर्यंत ज्या, त्याला जाऊन लोकांनी विचारलं एवढ्या रात्री 12 वाजता का ओरडू लागलेला आहेस? तर तो काय म्हणतो? तो हे म्हणतो की आजपर्यंत ज्या गोष्टीमुळे मी दुःखी होतो ते होतं माझं अज्ञान, आणि माझं अज्ञान काय होतं ते मला माहिती झालं, आणि म्हणून मी म्हणतोय की मला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं. हे खरं ज्ञान आहे, हे यथार्थ ज्ञान आहे. ज्या वेळेला आपण स्वतः आपल्या अज्ञानाची ओळख करतो ते यथार्थ ज्ञान होतं. आपलं अज्ञान काय आहे? मिथ्यात्व, मोह, राग, द्वेषादी भाव हे आपलं अज्ञान आहे. आणि या अज्ञानाचं जेव्हा आपल्याला खरोखर ज्ञान होईल तेव्हाच आपण काय करू शकतो की स्वतःची प्राप्ती करू शकतो. आणि म्हणून काय करावं लागेल की सर्वप्रथम आपल्या अंतरंगामध्ये दडलेलं जे मिथ्यात्व आहे त्या मिथ्यात्वाला बाहेर काढावं लागेल. त्या मिथ्यात्वाला बाहेर काढल्याशिवाय आपल्या स्वतःचं कल्याण होणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी देखील आचार्यदेव सांगतात की हे जे हत्तीचं जे भय आहे, हे जे सिंहाचं जे भय आहे, हे जे अग्नीचं जे भय आहे, हे सर्पाचं जे भय आहे, हे वास्तविक रूपाने तर बाह्य तिर्यंचे जीव आहेत. हे कोण आहेत? हे वास्तविक रूपाने जे आहे बाह्य तिर्यंचे जीव आहेत. जर हत्तीचं भय जर सर्वांना असेल तर जो जो महावत आहे त्या महावताला हत्तीचं भय राहत नाही, कारण की तो हत्तीला वशीभूत करतो. सिंहाचं जर भय सर्वांना राहत असेल तर जो शिकारी आहे राजा, सिंहाला वशीभूत करणारा, सर्कस मध्ये असतो ना तो रिंग मास्टर, सर्कस बघितली असेल ना पूर्वीच्या काळामध्ये, सर्कस त्या ठिकाणी सिंह राहायचे.
तर सिंह राहायचे, तर त्या एवढे 8-8, 10-10 सिंह त्या ठिकाणी राहायचे आणि तो रिंग मास्टर एकटा त्यामध्ये. आणि तो काय करायचा की तो रिंग मास्टर त्या सर्व सिंहांना वशीभूत करायचा. म्हणजे जर सिंहांची भीती जर सर्वात रिंग मास्टरलाही भीती राहायला पाहिजे, परंतु तो तर काय करतो की त्या सिंहाला वशीभूत करतो. जर अग्नीचं भय सर्वत्र जर असेल तर अग्नीसोबत खेळणारी जी लोक असतात, तुम्ही बघा आपल्या मिलिटरीमध्ये वगैरे जेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारी असतात तेव्हा ते आगीचे असे गोळे वगैरे बनवतात आणि त्याच्यातून उड्या वगैरे काय मारतात, मग त्यांना अग्नीची भीती नाही वाटत. आणि जर सर्पाचं भय जर सर्वांना असेल तर जगामध्ये जेवढेही गारुडी आहेत त्यांना सर्वांना भीती असली पाहिजे, पण ते भीती ठेवत नाही, ते तर सर्पाला पकडून ठेवतात. म्हणजे काय सांगतात या ठिकाणी, समजायचं काय आपल्याला की हत्तीचं भय, सर्पाचं भय, सिंहाचं भय, या अग्नीचं भय, हे जे सर्व भय आहे हे बाह्य भय आहे. ह्या भय तर जे आहे एखाद्या जीवाला वाटतात आणि एखाद्या जीवाला वाटत नाही. कोणी त्या गोष्टींपासून भीतो, कोणी भीत नाही. पण खरोखर जे वास्तविक भय आहे, खरोखर जे वास्तविक संकट आहे, ते वास्तविक संकट माझ्या अंतरंगामध्ये दडलेलं आहे. माझ्या अंतरंगामध्येच मिथ्यात्व आणि मोह राग द्वेष रूपी हत्ती विद्यमान आहे. माझ्याच अंतरंगामध्ये मिथ्यात्व आणि मोह राग द्वेष रूपी जो आहे तो सिंह विद्यमान आहे. माझ्याच अंतरंगामध्ये जो आहे ह्या क्रोधादी विकारी भावांची अग्नी निरंतर प्रज्वलित होत आहे. आणि माझ्याच अंतरंगामध्ये जो मोहरूपी जो कषाय भाव आहे, तो कषाय भाव या सर्पासारखा आहे. जे मन आहे ते अत्यंत चंचल आहे आणि ते मन जे चंचल आहे त्या मनाला, मनरूपी सर्पाला, सर्प कसं पळत राहतो निरंतर वेडा वाकडा इकडे तिकडे, तशा प्रकारे माझं मन देखील कधी परद्रव्यामध्ये कधी त्या अन्य द्रव्यांमध्ये पळत राहतो. आणि जोपर्यंत मी या सर्वांना एकाग्र करत नाही तोपर्यंत वास्तविकता माझ्या मिथ्यात्वाचा अभाव होणार नाही. आचार्यदेव या ठिकाणी सिंहाचं, हत्तीचं, सर्पाचं भय सोडविण्याची प्रेरणा देत नाही. ते तर म्हणतात की तू फक्त एक स्वतःच्या निज आत्मतत्वाला जाण, तर तुला कशाचीच भीती राहणार नाही. ते तर सांगतात हा बाह्य हत्तीला भिण्यापेक्षा अंतरंगामध्ये जो मोठा मिथ्यात्वरूपी हत्ती आहे ना त्याला तू भी. कारण की हा जो हत्ती आहे बाह्य जगताचा, तो एकदाच आपल्याला आपल्या पायाखाली तुडवेल, परंतु हा मिथ्यात्वरूपी हत्ती भवापासून आपल्याला आपल्या पायाखाली तुडवत आहे. आणि त्या मिथ्यात्वरूपी हत्तीपासून जर वाचायचं असेल तर काय करावं लागणार आहे, तर त्यासाठी जे आहे निज आत्मतत्वाचं वेदन आपल्याला करावं. म्हणून पंडित बनारसी दासजींनी एक छंद लिहिलाय, ज्ञान कला जिनके घट जागी, ते जग माही सहज वैरागी, ज्ञानी मगन विषय सुख माही, यह विपरीती संभवे नाही. ज्ञान कला जिनके घट जागी, की ज्यांच्या अंतरंगामध्ये ज्ञान कला जागृत होऊन जाते, वास्तविकता ते जीव या जगामध्ये सहज वैरागी होतात. सहज वैरागी असतात. आणि ज्ञानी मग्न विषय सुख माही, ज्ञानी जीव हा विषय सुखामध्ये मग्न असेल असं कधी आपल्याला दिसून येणार, कधी दिसणार. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आचार्यदेव या ठिकाणी प्रेरणा देतात. एक सहज बघा, आपण जेव्हा तीर्थक्षेत्रावर जातो आणि आपल्या घराने सांगितलेलं आहे की मी 10 दिवसानंतर येणार आहे, तर जाताना थोडी आकुलता व्याकुलता राहते की घरात बरोबर करतील की नाही करतील, सर्व व्यवस्थित पाहणार की नाही पाहणार. आणि जेव्हा तीर्थक्षेत्रावर पोहोचतो 7-8 दिवस खूप आनंदाने वंदना करतो. आणि 9वा दिवस आल्याबरोबर काय होतं की 9वा दिवस आपल्या समोर आला, तारीख आली आपली जवळ, रिझर्वेशनचं तिकीट बघितलं की लगेच परत तीच आकुलता व्याकुलता सुरू होती. म्हणून स्टार्टिंगच्या 2 दिवसाची आकुलता व्याकुलता आणि शेवटच्या 2 दिवसाची आकुलता व्याकुलता सोडून जी मध्यभागी 7 दिवस जी तुम्ही 6 दिवस जी वंदना केली आणि त्यावेळेस जे परिणाम होते त्या परिणामांचा थोडा विचार. कसे परिणाम होते ते निश्चिंत होते. या आपण वंदना करायला आलेलो आहोत, वंदना करायची जिनेंद्र भगवंतांची वंदना, अशा म्हणजे सहज परिणामन होतं. तसंच सहज परिणामन निरंतर राहायला, निरंतर. यद्यपि तो शुभ भाव आहे, त्या शुभ भावाला दूर करावं असं नाही सांगत आहे सध्या वर्तमानामध्ये, परंतु त्या शुभ भावामध्ये ज्या प्रकारे सांसारिक आकुलता व्याकुलता नव्हत्या तशी आकुलता व्याकुलता कुठेही जर नसेल तर आपण आपल्या मार्गावर पुढे जाऊ शकतो. बघा, हा शास्त्र स्वाध्याय, ही जिनवाणीचं अध्ययन, अनेक शास्त्रांचं अध्ययन, हे जे आहे फक्त मी एवढे शास्त्र वाचले, मी एवढा स्वाध्याय केला, मला एवढं पाठ आहे यासाठी नाही. हे कशासाठी आहे की ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे मी काय करू की माझं कल्याण करू, ज्या शब्दाच्या माध्यमातून होईल त्या शब्दाच्या माध्यमातून. म्हणून पाठीमागे उदाहरण दिलं होतं मी
की हा मनुष्यभाव कसा आहे, की हा मनुष्यभाव असा आहे की विजेच्या प्रकाशामध्ये आपल्याला सुईमध्ये दोरा फिरवायचा. काय करायचं आहे, विजेच्या प्रकाशामध्ये सुई आणि दोऱ्याला जे आहे आतमध्ये फिरून टाकायचं, ओवायचं आहे, त्यानंतर त्याला मराठीमध्ये ओवायचं आहे ना, ओवायचं आहे आपल्याला. तशाच प्रकारे हा मनुष्यभाव जो आहे कधी संपेल माहिती नाही, तो विजेचा प्रकाश कधी येईल तेही माहिती नाही, म्हणून निरंतर तयार राहायचं आहे सुई आणि दोरा जवळ घेऊन. आता सुई आणि दोरा जवळ घेऊन याचा अर्थ हा नाही की तुम्ही आता उठून जाणार आणि सुई आणि दोरा घेऊन येणार, असं नाही सांगत आहे. या ठिकाणी काय सांगत आहे की सुई आणि दोरा कसा, की कधी कोणती बाब माझ्या अंतरंगामध्ये उतरेल आणि माझं मिथ्यात्व लयाला प्राप्त होईल काही सांगते. म्हणून निरंतर त्या अनुभूतीमध्ये आपल्याला राहायला, आणि त्यासाठी हे सर्व वर्णन जे आहे ते आचार्यदेव या ठिकाणी करतात. आणि या सर्व वर्णनाच्या माध्यमातून ते सांगतात की बघा, जो जीव अशा प्रकारे चिंतन करतो, याच्यामध्ये एक बाब अजून मला सांगायची आहे. ती बाब बघा, अनेक लोक असतात, ते अनेक लोक काय करतात की जे सर्प असतात ना, सर्प, त्या सर्पाचा मंत्राच्या माध्यमातून त्याचं विष उतरवितात. काय करतात, सर्पाचं जे आहे मंत्राच्या माध्यमातून विष उतरवितात. असतील असे काही मंत्र वगैरे, त्यांच्याकडे तशा प्रकारची निमित्त ज्ञानाची विद्या वगैरे असेल आणि होतही असेल ते कार्य. पण या ठिकाणी जे आहे काय सांगतात की जो सर्पाचा जो मंत्र जाणतो, तो मंत्र जाणणारा व्यक्ती देखील ही गॅरंटी देऊ शकत नाही की सर्पाचं विष उतरेल. देऊ शकतो का गॅरंटी? हे मंत्र सर्पाचं विष उतरविणारा जो मांत्रिक आहे, तो मांत्रिक देखील हे गॅरंटी देऊ शकत नाही की माझ्या मंत्रामुळे या सर्पाचं विष उतरणार. डॉक्टर देतो का कधी आपल्याला गॅरंटी की मी तुमचं ऑपरेशन करत आहे आणि एकदम बिलकुल परफेक्ट करणारच? आधीच फॉर्म भरून घेतात, टर्म्स अँड कंडिशन्स भरून घेतात की नाही. ह्या सर्व टर्म्स आपण तर वाचत नाही, इंग्लिशमध्ये असतात सगळ्या, ते इंग्लिश कळत नाही, लक्षात नाही येत, पण सही घेऊन घेतली आणि मग सांगतात बघा तुम्ही याच्यावर साईन केलेली आहे. मांत्रिक देखील काय करतो, ही गॅरंटी देत नाही. पण या ठिकाणी जिनेंद्र भगवान आणि आचार्यदेव गॅरंटी देतात. जिनेंद्र भगवान आणि आचार्यदेव काय करतात, गॅरंटी देतात की एकदा तू माझी जी औषधी आहे ती माझ्या औषधीचं सेवन करून बघ, ही जिन वचन रूपी जी औषधी आहे ती सेवन करून बघ, गॅरंटीने तुझ्या मिथ्यात्व रूपी जो विष आहे, मिथ्यात्व रूपी सर्पाचा जो विष आहे, तो विष उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्या त्या माध्यमातून आपल्याला जे आहे काय करायचं आहे की निर्भय होऊन निशंक होऊन त्या ठिकाणी प्रवर्तन करायचं आहे. आणि हाच चौथा अंग आहे अमूढ दृष्टी. निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा आणि अमूढ दृष्टी, म्हणून शब्द आलाय निरस्त शंक. निरस्त शंक, मूढ दृष्टी, मूढ म्हणजे मूढता, की दृष्टीमध्ये जी आहे ती शुद्धता आणायची आहे. अमूढ दृष्टी, की वस्तू स्वरूपाबद्दल कोणत्याही प्रकारचं अश्रद्धान नाही, परिपूर्ण श्रद्धा जो जीव ठेवतो तो अमूढ दृष्टी अंगाचा धारक आहे. आणि असा हा अमूढ दृष्टीचं जे स्वरूप आहे, ते अमूढ दृष्टीचं स्वरूप या छंदाच्या माध्यमातून जे आहे त्या ठिकाणी आचार्यदेव सांगतात. अहो, आपण जर खरोखर विचार केला तर सर्प जो असतो, तो सर्प समजा आपल्या समोर आला आणि कदाचित आपल्या पापाचा उदय असेल आणि त्यांनी चावा जरी आपल्याला घेतला तर काय होणार आहे, तो चावा घेतला तर काय होईल, अधिकाधिक या भवाचा अभाव होईल, बरोबर. हे जे मनुष्य भाव आहे, वर्तमान भाव, ते संपून जाईल. परंतु आपले जे निरंतर होणारे जे परिणाम आहे, त्या परिणामांच्या माध्यमातून जे कर्म आहेत, ते कर्म आपला निरंतर चावा घेत आहे. अरे आपलेच कर्म आहेत ना, हे आपले कर्म निरंतर आपला चावा घेत आहे. चावा घेत आहे की नाही घेत आहेत. परंतु या जीवाला सर्पाचा चावा तर विषरूप वाटतो, सर्पाचा चावा तर डंकरूप वाटतो, परंतु या कर्माचा चावा याच्या लक्षात येत नाही. हे सातारूप कर्म असो किंवा असातारूप कर्म असो, सातामध्ये सुख होतं, असातामध्ये दुःख होतं, परंतु ते दोन्ही कर्म काय आहे, निरंतर आपल्याला भटकविणारे आहे. म्हणून जो कर्माला प्रधान मानतो तो जीव या कर्मामध्येच राहतो. परंतु जे धर्मात्मा जीव असतात, ते धर्मात्मा जीव या कर्माच्या चाव्यापासून देखील परिपूर्ण कसे राहतात, मुक्त राहतात. आणि ती मुक्त राहण्याची प्रेरणा, ती निशंक होऊन प्रवर्तन करण्याची प्रेरणा जी आहे या ठिकाणी आचार्यदेव देत आहे. आणि ते म्हणतात की अशा प्रकारे जो प्रवर्तन करतो त्या जीवाला वास्तविक रूपाने सर्पाचंही भय राहत नाही आणि त्याला कर्माचंही भय राहत नाही. कोण? जो ज्ञानी जीव आहे त्याला. बघा, सर्प आणि कर्म,
की ज्ञानी जीवाला बाह्य रूपाने सर्पाचं देखील भय राहत नाही आणि त्याच ज्ञानी जीवाला अंतरंग रूपाने कर्माचं देखील भय राहत नाही. कारण की आता तो सर्प आणि कर्म या दोघांपासून काय झालेला आहे, मुक्त होऊन निज आत्मतत्वाच्या मर्माला त्यांनी काय केलेलं आहे, जाणलेलं आहे. अशा प्रकारचं स्वरूप या छंदामध्ये व्यक्त केलेलं आहे. आता याचा आपण हिंदी छंद आपण बघूया. त्या हिंदी छंदामध्ये आचार्यदेव काय म्हणतात. आज हिंदी छंद आपल्या समोर या ठिकाणी येणार नाही. आपल्याकडे पद्य असेल तर तो पद्य आपण पुस्तकामध्ये काढावा. पंडित हेमचंदजी कृत जी पद्यमाला आहे त्यामध्ये तो छंद आहे. मी या ठिकाणावरून वाचतो. कोकिल कंठ समान श्याम तन क्रोध जलंता, रक्त नयन फुंकार मार विषकन उगलंता, फन को ऊंचो करे वेगही सन्मुख धाया, तब जन होय निशंक देख फनपति को आया, जो चापे निज पग तले व्यापे विषन लगार, नाग दमनि तुम नाम की है जिनके आधार. काय म्हणतात बघा. कोकिल कंठ समान श्याम तन क्रोध जलंता. कोकिळेच्या कंठाप्रमाणे ज्याचा वर्ण अत्यंत काळा आहे आणि क्रोध जो आहे तो उद्धत झालेला आहे. रक्त नयन फुंकार मार विष कण उगलंता. रक्त नयन लाल डोळे झालेले आहे आणि फुंकार तो चावा घेत नाही आहे, पण त्याच्या फुंकारीतूनच जे आहे विषाचे कण काय होत आहे, आजूबाजूला पसरत आहे. म्हणजे बघा, अजून तरी चावा घेतला नाही, पण वर्णन कसं करतात की त्याची फुंकार मात्र जी आहे ती साऱ्या जगताला जी आहे ती काय करणारी आहे, घाबरविणारी आहे. त्या फुंकारीतून काय होत आहे, विषाचे कण सर्वत्र जे आहे उडत आहे. आणि फनको ऊंचो करे वेगही सन्मुख धाया. अशा प्रकारे जो आहे फणाला उंच करून, आपल्या फणाला उंचावून तो या जगाच्या समोर येत आहे. आणि अशा वेळेला तब जन होय निशंक देख फनपती को आया. आणि अशा वेळेला जेव्हा तो असा सर्प समोर आलेला आहे तेव्हा देखील ते जे जीव आहेत, कोण तो ज्ञानी जीव निशंक राहतो. का? जो चापे निज पग तले व्यापे विषन लगा. जो चापे निज पग तले, की तो सहजच आपल्या स्वतःच्या पायांनी त्या सर्पाला लांघून जातो. लांघून जातो याचा अर्थ इथे लक्षात घ्या, पायांनी लांघून जातो. कारण की संस्कृतमध्ये देखील शब्द आलाय क्रमयुगेन आक्रामती, म्हणजे काही त्या सर्पावर पाय देत नाही. तिथे हिंसेचा भाव नाही आहे. या ठिकाणी हे सांगतात की असा सर्प जरी समोरून आला तरी तो सर्प सहज निघून जातो, त्याच्या पायाच्या मधातून तो निघून जातो, परंतु त्या ज्ञानी जीवाला तो काही करत नाही. किंवा सहज तो ज्ञानी जीव त्या सर्पाच्या आजूनी किंवा बाजूनी निघून जातो, आपल्या पावलांनी तो निघून जातो, पण तथापि तो सर्प त्याला काही करत नाही. नाग दमनी तुम नाम की हे जिनकी आधार, की ज्याचा आधार काय आहे, हे जिनेंद्र भगवान आपलं नामस्मरण त्याचा आधार आहे, त्याला खरोखर तो सर्प देखील काहीही करू शकत नाही. अशा प्रकारे हा हिंदी पद्य या ठिकाणी सांगितलेला आहे. या ठिकाणी अनिताजींनी निरस्त शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. निरस्त शंक, बघ, आक्रामती क्रमयुगेन निरस्त शंक, म्हणजे तो जो भव्य पुरुष आहे तो भव्य पुरुष क्रमयुगेन म्हणजे आपल्या पावलांनी निरस्त शंक, शंक म्हणजे शंका, मनामध्ये शंका, निरस्त म्हणजे न ठेवता, मनामध्ये शंका न ठेवता, ते समोरून एवढा मोठा साप येऊ लागलेला आहे, तो भेद विज्ञानी जीव आहे. तो भेद विज्ञानी जीवाचं स्वरूपच वेगळं असतं, त्याचं लक्षच नसतं त्या बाबींकडे. तो भेद विज्ञानी जीव त्या हत्तीकडे, सिंहाकडे, सर्पाकडे, अग्नीकडे, जगातल्या वस्तूंकडे बघतच नाही, निरस्त निशंक होऊन तो प्रवर्तन करत आहे. म्हणून भरत चक्रवर्ती 6 खंडाला जिंकायला जात आहे, सर्व सेना त्यांच्या सोबत आहेत आणि ज्ञानी जीवांना विचारतात की भरत चक्रवर्ती काय करत आहेत, तर म्हणजे आत्म्याचा आनंद घेतात. काय उत्तर देतात? हा 6 खंडाला जिंकायला गेलेले आहेत आणि भरत चक्रवर्ती 6 खंडाला जिंकत असताना देखील, सेनेसोबत जात असताना देखील, प्रवर्तन करत असताना देखील कोणीतरी प्रश्न विचारला, भरत चक्रवर्ती काय करत आहे? भरत चक्रवर्ती आत्म्याचा आनंद घेत आहे. काय अद्भुत महिमा आहे. विचार करा, जगातील जीवांना दिसतात की ते युद्ध करायला जात आहे आणि या ठिकाणी ज्ञानीजीव काय म्हणतात की ते आत्म्याचा आनंद घेत आहे. भरत चक्रवर्तीचं बाहुबलीवर चक्ररत्न चालवताना कदाचित ते दिसत आहे, पण ज्ञानीजीव काय म्हणतात की निज आत्म्यामध्ये ते काय आहेत, लीन आहे. हे असं अद्भुत स्वरूप आहे. हे जे अद्भुत स्वरूप आहे, या अद्भुत स्वरूपामुळे जो आहे या ठिकाणी मुख्यतः रूपाने त्या भेद विज्ञानाची महिमा आहे. या ठिकाणी निशंकित अंग देखील घेता येईल. कारण की बघा, एक लक्षात घ्या,
की सम्यक दर्शनाची 8 अंगांमध्ये पहिला निशंकित प्रगट होईल, नंतर निकांक्षित, नंतर निर्विचिकित्सा, नंतर अमूढ दृष्टी, नंतर उपगवन, स्थितीकरण, वात्सल्य, प्रभावना, असं नाही. एका सोबत 8चे 8 अंग प्रगट होतात. फक्त छंदांच्या अपेक्षेने आपण त्या ठिकाणी चर्चा करताना हे स्वरूप समजून घेत आहे. बाकी 8ही अंग सम्यक दृष्टीचे एका सोबत प्रगट होईल. पहिल्या छंदामध्ये देखील आपण 8ही अंग ग्रहण करू शकतो. दुसऱ्या छंदामध्ये देखील 38व्या नंबरच्या छंदापासून घेऊन तर 45व्या नंबरच्या छंदापर्यंत हे 8ही अंग त्या ज्ञानी जीवाला प्रगट आहे. कारण की सम्यक दर्शनाचे 8 अंग आहे. जसं उदाहरणार्थ जैनीचे 3 लक्षण, दिन में भोजन, छान के पाणी, नित्य जिनालय जाएगा. तर मग हे तिन्ही लक्षण एका सोबत आहे. असं नाही की या जैनीमध्ये जे आहे दिन में भोजन, त्याच्यामध्ये छान के पाणी, त्याच्यामध्ये नित्य जिनालय, असं नाही. तिन्ही लक्षण प्रत्येक जैनीमध्ये एका सोबत आहेत, एका सोबत प्रगट होतात. त्या प्रकारे सम्यक दर्शनाचे जे 8 अंग आहेत ते एका सोबत आहेत. चर्चा करताना त्याचा क्रम पडतो, पुढे पाठीमागे तो क्रम येईल, परंतु प्रगटीकरणाच्या अपेक्षेने ते सर्व एकत्रच आहे. या प्रकारे ज्या पुरुषाच्या हृदयामध्ये आपल्या नावाची, हे जिनेंद्र भगवान आपल्या नामस्मरणाची जी आहे नागदमनी आहे, वास्तविकतः त्याला कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही, हे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. एकदा आपण संस्कृत छंद वाचूया, त्यानंतर अनिताजी जर असतील तर अनिताजींनी तो छंद पुढचा पुन्हा एकदा माझ्या नंतर त्यांनी तो छंद म्हणावा. रक्ते क्षणं समद कोकिल कंठ नीलम, क्रोधोद्धतं फणिनमुत्फनमापतन्तम्, अक्रामति क्रमयुगेन निरस्तशङ्क, स्वनाम नागदमनीरिदियस्य पुंसः. म्हणा. जय जिनेंद्र पंडित जी. रक्ते क्षणं समद कोकिल कंठ नीलम, क्रोधोद्धतं फणिनमुत्फणमापतन्तम्, आक्रामति क्रमयुगेण निरस्तशङ्क, त्वन्नाम नागदमनि हृदयंस पुंसः. हृदयस्य पुंस. म्हणून मी जाणून बुजून ही जी शेवटची छंद आहेत त्या शेवटच्या छंदांचा आपल्या सर्वांकडून पाठ घेत आहे. हळूहळू सर्वांकडून आपण एकेकाकडे जाणार आहोत. एकदा पुनश्च सामान्य अर्थ या छंदाचा सांगतोय की हे जिनेंद्र भगवान, ज्याचे नेत्र अत्यंत रक्तवर्णाचे झालेले आहेत, जो अत्यंत उन्मत्त झालेला आहे, ज्याचं वर्ण पोपळेच्या कंठाप्रमाणे अत्यंत काळा आहे, आणि जो फुंकार करत करत अत्यंत जोराने, अत्यंत वेगाने, क्रोधाने भरलेला आपलं फण उचलून समोर येत आहे, असा तो सर्प, तोच त्या सर्पाला देखील जे आपले ज्ञानी भक्त आहे किंवा ज्यांच्या हृदयामध्ये आपलं नामस्मरण रूपी कीर्तन जल आहे, असा तो भक्त निरस्त होऊन निशंक मनाने आपल्या दोन्ही पावलांनी त्या सर्पाला देखील लांघून जातो. अर्थात त्या सर्प देखील त्याच्या बाजूने निघून जातो, पण आपल्या ज्ञानी भक्ताला काहीही होत नाही. या ठिकाणी अधिक महत्व कशाचं आहे? भेद विज्ञानाचे अधिक महत्व आहे, आणि त्या भेद विज्ञानाच्या जोरामुळेच तो जीव निशंक रूपाने त्या ठिकाणी काय करतो? प्रवर्तन करतो. अशा प्रकारे या छंदाचा अर्थ या ठिकाणी पूर्ण होतो. आपण सर्वांनी या छंदाच्या माध्यमातून वा या छंदाच्या प्रत्येक हे जे पुढे येणारे प्रत्येक छंद आहेत त्यामध्ये भेद विज्ञानाचीच महिमा आहे. म्हणून समयसारची तो कलश लक्षात ठेवा. भेद विज्ञानता सिद्धा, सिद्धा ये किल केचना, असेव भावतो बद्धा, बद्धा ये किल केचना. भेद विज्ञानामुळे सर्व आजपर्यंत सिद्ध झालेले आहेत आणि पुढे भविष्यात होत राहतील, आणि भेद विज्ञानाच्या अभावामुळेच आजपर्यंत हा जीव बंधलेला आहे आणि पुढेही बंधनाला प्राप्त होत राहील. म्हणून जर सिद्ध बनायचं असेल तर भेद विज्ञान आपल्या सर्वांना यायलाच पाहिजे. अशा प्रकारच्या मंगल भावनेने या ठिकाणी या छंदाचा आपण अर्थ पूर्ण करत आहोत. ओम नमः. जिनवाणी स्तुती आपण या ठिकाणी होत आहोत. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देत होडो.
द्वादशांग जिनवानी माता की जय सर्वांना जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.